ट्रॅफिक एवढा जाम आहे, कंटाळा आलाय जाम. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता रात्रीचे वाजले आहेत 10:20. तर आम्ही आता इकडनं निघणार आहे थोड्याच वेळामध्ये. तुम्हाला मी दाखवतो, ही आमची घरची देवी, ही आहे तुळजापूरची भवानी माता. हिचीच दर्शनाला आम्ही जाणार आहे तुळजापूरला. त्या सगळं आम्ही अक्कलकोट आणि पंढरपूर आणि झालं जमलं तर आम्ही गाणगापूरला पण जाऊ. भेटू तुम्हाला आता डायरेक्ट कारमध्ये, तुम्हाला दाखवतो. गाडीजवळ आलेले आहेत, आम्ही सगळं आमचं सामान पॅक केलेलं आहे. आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे. अरे आम्ही कोंबलं आहे सगळं. आतमध्ये सूटकेस आहे, कपडे आहे, माझा लॅपटॉप आहे, गोप्रोचं सामान आहे, थोडी चादरी आहे, थंडीचा टाईम आहे म्हणून. आता सगळं ते सॉर्ट करत आहे. बरोबर झालं की ताबडतोब आम्ही निघू 2 मिनिटात. गाडीत सगळं बसून झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघालेले आहे. आता पाठीमागे लिफ्टमध्ये आहेत. गाडी दुसऱ्या माळ्यावरून खाली उतरेल आता आमची, आणि आम्ही मस्त रस्ता पकडू आणि पटापट जाऊ. आम्ही जाणार आहे पुणा, हे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेनी. तिकडनं आम्ही सोलापूरचा रस्ता पकडून सोलापूर साईडला जाऊ. तिकडनं मग तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट करू, आणि गाणगापूरला पण जाऊ शकतो आम्ही. ते आता बघूया पुढे. हा आहे वाशीचा ब्रिज, आणि हा त्याचा बाजूला जिथे जुना ब्रिज होता आता तिथे नवीन ब्रिज बनवलेला आहे. तर आता इथे जरा ट्रॅफिक हलकी झालेली आहे भरपूर. आता इथे ट्रॅफिकमध्ये अर्धा तास इथेच जातो आम्हाला. का म्हणजे समोरला पण गाड्या पण अडकलेले असतात, इथे पण अडकलेलेच असतात, नाही तर हळू जातात गाड्या. आता आम्ही पोहोचले. तेव्हा हा ब्रिज जो आहे इकडनं मुंबई पुणे एक्सप्रेस वे चालू होतो आहे, आणि आम्ही जस्ट इथे आता पेट्रोल भरायला थांबलेले आहेत. आमचा हा असणार आहे पहिला रिफिल. आता 80 किलोमीटरच काहीतरी राहिलेले, तर आम्ही विचार करतोय आताच एक फुल करून टाकू टाकी, मग नंतर आम्हाला कसा त्रास नको व्हायला. तर इकडे यायचं नंतर आम्हाला अजून एक 350 ते 400 किलोमीटर चालवायची आहे. ते आता आम्ही नॉनस्टॉप नाही खेचू. आता आम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जे लोणावळा खंडाळ्याचे घाट आहेत तिकडे जाम गर्दी भेटणार आहे. त्यानंतर आम्ही जरा टाईम तिथे म्हणजे अडकू, अर्धा तास एक तिथे वाढेल. त्याचा आधी एक तर डिनर करू, नाही तर नंतर करू. आता ते आमचं आता वाजले आहेत रात्रीचे 12, बरोबर 12 वाजलेले आहे. पहिला फ्युल अप झालेला आहे. 3700 रुपयेचा आम्ही हे कट ऑफलाच आम्ही थांबवलं. कुठे तसं ॲक्युरेट आमच्याकडे राहत राहील ते, म्हणजे जास्त नाही कमी नाही, कट ऑफ टू कट ऑफ खेळत जाऊया. आम्ही आता खंडाळ्याच्या घाटवरती आता चालू झालं आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे प्लस 40 मिनिट्स दाखवत आहे. जाम ट्रॅफिक आहे, जाम. पाऊण तास जाईल, 45 मिनिट्स जाईल. ते 40 to 45 मिनिट्स आम्हाला ट्रॅफिकमध्ये. आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. 1:30 वाजता ही हालत आहे. पण गाड्या कमी आणि ट्रक जास्त दिसतात. 2:05 झाली आहेत, अजून ट्रॅफिक एवढा जाम आहे, तर कंटाळा आलाय जाम. तर तुम्हाला एक अपडेट देतो. रात्रीचे आता 3 वाजलेले आहे, आणि आम्ही अजूनही तळेगावलाच आहे. चला आता यानंतर आता सोम भरपूर चालवला, म्हणजे गेले 4-1 तास सोमच चालवत होता. आता मी हातात घेतोय गाडी, हळूहळू जाऊया आता. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे वाजलेत 6:30, आणि पुण्याला आम्ही पुण्याचा आउटस्कट्सला म्हणजे सोलापूरचा हा हायवे जस्ट पकडलेला आहे आम्ही. ॲक्च्युली आम्हाला झाला काय लेट. आम्ही 3 वाजता पुण्याला एंटर केले, आणि त्यानंतर नाही 3:30च्या आसपास पुणे काहीतरी एंटर केले, आणि त्यानंतर आम्ही जरा थांबले. 3:30 ते 6 जरा आम्ही एका साईडला गाडी लावली, आणि जरा एक 2.5 तास झोप काढली जरा. तर आम्ही आणलंय एक ब्युटेनचं कॅन आणि एक पोर्टेबल शेगडी. ती आता आम्ही जरा वापरू सकाळची. आमच्याकडे आम्ही सगळं आमच्याकडनं घरातनं सामान पण आणलेलं आहे, तर ते आम्ही जरा वापरू.
असं सेटअप करून इथे असं ठेवलं, कॅन साईडला लावला की मग हे पेटायला चालू. दिवसामध्ये सगळा प्रवास हा करणार आहे बाकीचा. का माहिती, हा रस्ता माझा अनोळखी आहे. मी कधी तुळजापूरला गाडी घेऊन आलेलो नाही. मी कोकणात गेलेलो आहे, म्हणजे मुंबई, कोल्हापूर, गगनबावडा हे सगळे, अनुस्कुरा घाट हे सगळं मी रात्रीचं कव्हर केलेलं आहे आणि भरपूर वेळ केलेलं आहे, म्हणून काय मला भीती वाटत नाही त्या रस्त्यावरती रात्रीची चालवायला. पण अनोळखी रस्ता असल्यामुळे जरा आम्ही दिवसाला चालवलेलं मला सेफ वाटते, म्हणून आम्ही आता बाकीचा जो प्रवास होता तो रात्री केला आणि आता याच्या पुढचा जो 250-260 किलोमीटर काहीतरी राहिलं आहे ते आम्ही आत्ता दिवसात काढू पटकापट. आता वाजले हाय म्हणजे 9ला 10 मिनिटं राहिलेली आहे आणि आम्ही पुणा सोलापूरचा रस्त्याला थांबले आहेत. जरा एक ब्रेक घेतलाय. आम्ही ते आता पंढरपूर फक्त 90 किलोमीटर राहिलेलं आहे आमचं. आणि हा एवढा मस्त व्ह्यू आम्हाला, म्हणजे ही पाठीमागे तुम्हाला दिसते काय आयडिया नाही मला, पण सगळी नदी आहे ही पाठीमागे. रस्ता पण अति सुंदर आहे. रस्ता जो म्हणजे आम्ही खेचतोय ना, एक 90ची स्पीड लिमिट आहे, तर 80-90चाच अराउंड चालतोय मी, तर फटाफट खेचली जाते. स्पीड पण चांगली आहे गाडीची आणि रस्ता पण अति सुंदर आहे, म्हणजे खड्डे जास्त नाहीत काय. आणि सकाळची वेळ आहे म्हणून ट्रॅफिक आहे बघा, अजिबातच नाही ट्रॅफिक. तर आता एक 70 किलोमीटर आहेत पंढरपूरसाठी. तर आम्ही एका इंदापूरला आम्ही थांबलेले आहेत. जरा भूक लागलेली म्हणून विचार केला जरा मिसळपाव खाऊया. तर आता आम्ही इकडेच एक साईडला एक मिसळपाववाला आहे. हा मिसळपाव आम्हाला असेल रस्त्यावरती, म्हणजे हा इंदापूरचा वरचा हायवे, इकडनं आम्ही एक्झिट घेणार आहे. पंढरपूरला जातो, अकलूजकडं जातो. हा अकलूजनंतर वेलापूर, वेलापूरनंतर पंढरपूर असा रस्ता आहे हा. तर इकडनं आम्ही आता जाऊ गाडी घेऊन. तर आम्ही आता सगळे कपडे घातले चांगले, म्हणजे आंघोळ केली, फ्रेश झाले, नवीन कपडे घातले आणि आम्ही आता निघाले दर्शन घ्यायला. आता बघू, आता क्रिसमसची सुट्टी चालू झाली आहे म्हणून बोलतात की इथे गर्दी जास्त आहे. तर आता गर्दी अगर जास्त असेल तर आम्ही मुखदर्शन घेऊ. मुखदर्शन 1 तासात होणार, पण अगर आम्हाला चरण दर्शन म्हणजे जवळ जाऊन घ्यायचं असलं तर आम्हाला 4 तास लागणार असं बोलतायत इथे इकडचे जे लोकल आहेत ते. पंढरपूरची यात्रा कृष्ण मंदिरच्या दर्शनापासून चालू होते आणि हा मंदिर तुम्हाला पांडुरंग मंदिरचा पश्चिम द्वार जवळ तुम्हाला समोर दिसेल. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं होतं आणि ह्या विठ्ठलाच्या मंदिरमुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला दक्षिण काशी असं सुद्धा म्हणतात. टिक्का लावून झालेला आहे आमचा मस्त. आता आम्ही जाणार आहे दर्शनाला लवकरच.
आम्ही इकडे लोकल्सने मला सांगितलं की मुखदर्शनला 1 तास लागणार आहे आणि हे चरण दर्शनला 1.5 तास लागणार आहे. 4.5 तास लागणार आहे चरण दर्शनसाठी. आता बघूया कसं काय आम्ही करू शकतो. पटापट होत असेल तर. हा रुक्मिणी मंदिरचा उत्तरद्वार आहे. हा पण एक्झिटचाच आहे. तर आम्ही बघूया आता एंट्री कुठे करू शकता. सो तुम्ही बघू शकता मंदिरच्या परिसरामध्ये सगळीकडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत. बांगड्यांचे आहेत, मूर्तीचे, रांगोळीचे आहेत, हातात घालणारे ते धाग्यांचं आहे, पितळेचे, तांब्याचे सगळे हे मूर्ती, भांडी, कळश, खेळणी लहान मुलांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळं दिसणार आहे तुम्हाला. त्यात असे छोटे छोटे टाईपचे पण असे गोष्टी पण आहेत. म्हणजे छोटे मूर्ती आहे, स्टिकर्स आहेत, विठ्ठल रुक्माईचे बांगड्या आहेत. तसं तर आता आम्ही बघू. आता आम्हाला तर मुखदर्शन करायचं नाही, आम्ही चरण दर्शनालाच जाऊ. तर मला त्या गोष्टीला 4 तास जातील. आता वाजले 3:30. तर बघूया आम्ही कधी येऊ. सकाळचे वाजल्यात 5:40 आणि तुम्ही गर्दी बघा. काल तुम्हाला मी दाखवलेली ही दुसऱ्या दिवशीची सकाळची गर्दी आहे. तर तुम्ही अगर सकाळचे दर्शन करत असणार तर असं आहे, तुम्हाला भेटेल. तेव्हा समोरच मंदिर आहे, दिसतंय तुम्हाला. खाली असं बघू शकता काल आणि आजमध्ये फरक. तर सकाळच्या अगर तुम्ही आलात म्हणजे 4 वाजता काकड आरती चालू होते, 4:15पर्यंत समजे ती. तर तुम्ही पटकन काकड आरतीच्या टायमाला लाईनीत लागलात तर तुमचं 2 तासामध्ये दर्शन होऊचं पॉसिबल आहे. मंदिराच्या ठीक समोर तुम्हाला श्री संत चौकामेळाची समाधी दिसेल. तुम्ही इथे दर्शन घेतल्यानंतर नामदेव पायरीचे दर्शन घेऊ शकता. इथे विठ्ठल देवाच्या चरणी कायम राहण्यासाठी संत नामदेवांनी याच जागे समाधी घेतली. आणि या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगचा आकाराचा मुकुट घातलेला, हात कमरेवर ठेवून उभा मुद्रेमध्ये विठ्ठल देव भक्तांना दर्शन देतात. आणि याच मंदिराच्या परिसरात आई रुक्मिणीचं पण दर्शन करू शकतात. दर्शन करून नंतर तुम्ही उत्तर आणि पश्चिम द्वाराने बाहेर येतात.